म्हणजे या संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची ही सभा आहे। हा संगमनेर तालुका याची संस्कृती तीर्थरूप स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या संस्कारामधून उभा राहिलेला हा तालुका डाव्या विचाराचा, समाजवादी विचाराचा, पुरोगामी विचाराचा हा तालुका कधीही कुठेही जाती धर्मामध्ये भेद न निर्माण करणारा हा तालुका, एकमेकाच्या पायामध्ये पाय घालण्याची संस्कृती नसलेला हा तालुका, उद्योग व्यवसायांना चालना देत असताना प्रत्येकाने आपापलं काम करायचं, दुसऱ्याच्या कामामध्ये लक्ष घालायचं नाही, अशा पद्धतीचे संस्कार असलेला हा तालुका। परंतु या तालुक्याच्या संस्कृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की काही लोक येतात आणि मुद्दाम आपल्या लोकांना डिवचण्याचा प्रकार करतात। मी 1999 साली खऱ्या अर्थाने पहिल्यांदा विद्यार्थी चळवळीमधून NSY मधून काम करायला सुरुवात केली। माझे तेव्हाचे सर्व सहकारी सुरेश थोरात असतील, मिलिंद कानडे असतील, रमेश गुंजाळ असतील, महेंद्र गोडगे असतील, चांगदेव खेमनर असतील, अनेक सगळ्या तालुक्यातले सगळे सहकारी आम्ही 99च्या निवडणुकीत सगळ्यात पहिल्यांदा साहेबांच्या प्रचारासाठी अत्यंत मोठ्या पद्धतीने युवकांचं काम केलं। तेव्हापासूनच्या सगळ्या निवडणुका या मी सातत्याने अत्यंत जवळून पाहतोय। 99ची निवडणूक झाली, 2004ची निवडणूक झाली, 2009ची निवडणूक झाली, मोदी लाटेमध्ये आलेली 2014ची निवडणूक झाली, 2019ची निवडणूक झाली। परंतु आजपर्यंत अशा पद्धतीच्या खालच्या पातळीचं राजकारण मी कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं नव्हतं। 2024ची ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये एक अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे की पुढचे 5-50 वर्ष या तालुक्याकडे नजर देखील उडून बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी ही निवडणूक असणार आहे। आम्ही पाहिलं नाही, आम्ही ही संस्कृती कधी पाहिली नाही, आम्ही असे लोक पाहिले नाही, पण मात्र सहकार राजकारण ऐकत आणि वाचत आम्ही मोठे झालेलो आहे। इथं दत्तू मामांनी सांगितलं की 89च्या कारखान्याच्या निवडणुकीला काय झालं। अनेक किस्से आम्ही लहानपणापासून ऐकलेले आहेत आणि म्हणून या किस्स्यांमधून, या मुळशीमधून तयार झालेले हे कार्यकर्ते आहेत। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी या संगमनेर तालुक्यासाठी एक स्वप्न पाहिलं। दुष्काळी असलेला हा तालुका, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, शेतीच्या पाण्याची व्यवस्था नाही, शेजारून नदी वाहते परंतु पाणी उचलायला परवानगी नाही, आणि मग त्या पाण्याचं नियोजन करून आपल्या शेतात, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पाणी आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या। आज जे म्हणतात 40 वर्षामध्ये तालुक्यामध्ये काय झालं, त्यांना मला सांगायचं का 40 वर्षापूर्वीचा संगमनेर तालुका आणि आजचा संगमनेर तालुका हा खऱ्या अर्थाने विकासाचं एक आदर्श मॉडेल या देशामध्ये निर्माण करण्याचं काम थोरात परिवारांनी केलेलं आहे। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी एक स्वप्न पाहिलं। 67 साली साखर कारखान्याची निर्मिती केली। जेव्हा या तालुक्यामध्ये ऊसाचं पीक नव्हतं तेव्हा या कारखान्याची निर्मिती केली आणि ते स्वप्न पुढे घेऊन चालण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी अतिशय मोठ्यापणाने केलं। आणि म्हणून काल साहेबांनी लोणीच्या सभेमध्ये सांगितले का तुलना करा, तुमची आणि आमची एकदा तुलना करा, परंतु मला खात्री की तुलना ते करू शकत नाही। तुलना करणं म्हणजे त्यांच्यासाठी अतिशय कमीपणाचं ठरेल असं मला वाटतं, कारण त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कोणतं मॉडेल नाही। त्यांच्याकडे चालू असलेल्या संस्था बंद करण्याचं उत्तम मॉडेल जर कोणतं असेल तर ते प्रवरेचं मॉडेल आहे।
आणि म्हणून दुसऱ्याचं चांगलं देखवत नाही, त्यासाठी इथं यायचं आणि कुठंतरी आपल्याला भडकवण्याचं काम करायचं. खरं तर तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये काम करताना पराभव पचवणं याच्या इतकं मोठं काम कोणतंच नसतं. पराभव पचवायला एक ताकद लागते. माझ्या तर राजकीय जीवनामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षाचे 2 पराभव, जिल्हा परिषद उपाध्यक्षाला तर माझ्या विरुद्ध वहिनी मोनिका राजळेंना उभं केलं, तो 3रा पराभव. युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अजून 2 पराभव, 2014च्या विधानसभेला अजून 1 पराभव. असे 5-5 पराभव पचवलेला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून पराभव पचवणं इतकं अवघड असतं की त्यांना खऱ्या अर्थाने पराभव पचवता येत नाहीये. आणि तो इतका जिवारीला लागलाय की आता काय करू आणि काय नाही असं त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्या नैराश्यातून ते आपल्याकडे येतात, भाषणं करतात, बोलतात. मगाशी विश्वास काका मुर्तडकांनी भाषणात सांगितलं, कैलास लोणारी असतील, अरुणराव वाकचौरे असतील, दिलीप शेठ पुंडा असतील, विश्वास काका मुर्तडक असतील, अशा अनेक नावं त्यांनी घेतले की ज्यांना खऱ्या अर्थाने नामदार साहेबांनी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. यांनी भाषणात सांगितलं की 15 वर्ष तुमच्याच घरात नगराध्यक्षपद कसं. अरे माझा प्रश्न असा आहे की 2007 साली ज्या वेळेस माझ्याकडे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हा सुद्धा तुमच्या आईच जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, मला मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही होऊ दिला नाही. ज्यावेळेस 2 वेळा 10 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद तुमच्या घरामध्ये, आमदारकी तुमच्या घरामध्ये, खासदारकी तुमच्या घरामध्ये, सगळे पद तुमच्या घरामध्ये. एवढंच काय तर शिर्डी साईबाबा मंदिराच्या उरलेल्या ज्या फुलांपासून अगरबत्त्या करण्याचा कारखाना आहे तो सुद्धा ह्यांचाच आहे. कोणतीच गोष्ट दुसऱ्याला द्यायची नाही. आणि दुसरा मात्र काही करत असेल तर ते सहन करायचं नाही. आणि म्हणून या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याचा वेळ आज या निमित्ताने आलेली आहे. आपण पाहिलं की परवाची घटना जयानी आता सांगितलं. खरं तर मी डॉक्टर जयाताईचं अभिनंदन करतो का तिने इतक्या खंबीरपणाने अशी भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. एखादी जर मुलगी असती तर असं ऐकून ती घरामध्ये बसून राहिली असती, परंतु ही घरामध्ये बसली नाही, ही दुसऱ्या दिवशी बाहेर पडली. हे मनाचा मोठेपणा आणि हे मन, खंबीर मन असणारी ही मुलगी आहे. परवाची घटना घडली. मी सगळ्या घटनेचं व्यवस्थित माहिती घेतली. जे लोक घटनास्थळी नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल. प्रशासनाने फोन केला, साहेबांना फोन केला की साहेब तिथं 2 गटामध्ये काहीतरी भांडणं चालू झालेले आहेत, तुमचे कार्यकर्ते असतील तर कृपया त्यांना तिथं जाऊन निरोप द्यायला सांगा. आणि तो सांगण्यासाठी साहेबांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्याला तिथं अकोले नाक्यावर पाठवलं की बाबा हो जा आणि बघा काय भांडणं चालले असेल तर मिटवा. आणि ते मिटवायला गेलेल्यांचे फोटो काढले आणि ते स्क्रीनवर दाखवतात की याच्या मागे आमच्या कटामध्ये हे लोक होते. इंद्रजित मामा थोरात असतील, भास्कर खेमनर असेल, अजय फटांगरे असतील, निखिल पापडेजे असतील, हर्षल रहाणे असतील, अनेक लोक होते, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते की जे खऱ्या अर्थाने मिटवायला गेले. त्या मिटवायला गेलेल्यांवर 307चा गुन्हा. 307 म्हणजे हाफ मर्डर. हाफ मर्डर झाल्यावर माणसाला लागायला तर पाहिजे. एक पण पेशंट नाही, एक तरी माणूस दवाखान्यात ऍडमिट आहे का सांगा मला. तुम्ही कुठं बातमीत वाचलं का या दवाखान्यामध्ये इतके पेशंट ऍडमिट आहे, ज्याच्या अंगाला पण हात लागला नाही त्याच्यावर हाफ मर्डरची केस. गाडी जाळली म्हणले. जळतानाच्या गाडीचे व्हिडिओ आहे, जाळतानाचे व्हिडिओ मात्र कुठंच नाही. गाडी जाळतानाचा व्हिडिओ कोणाचा पाहिला का? जळकी गाडी दिसतीये, दुसरा व्हिडिओ एक दिसतोय त्याच्यात गाड्या तोडतायत, काचा बिचा कोणतरी पोरं फोडतय.
कोण फोडतंय काय फोडतंय अजूनपर्यंत तपास नाही। आणि अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आमच्या माता भगिनींना स्वतःच्या न्यायासाठी 8 तास रात्रभर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन मांडावं लागलं। त्यांना ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करावं लागलं तेव्हा सकाळी 6:30 वाजता गुन्हे दाखल झाले। आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या तक्रारी मात्र पुढच्या 5-5 मिनिटांमध्ये केल्या। खऱ्या अर्थाने मी या निमित्ताने या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। असा दुजाभाव पोलीस करू शकत नाही। पोलिसांनी हे दुजाभाव करण्याचं कारण नाही, राजकीय दबावामध्ये येण्याचं कारण नाही। पोलिसांनी कायम त्या ठिकाणी दोन्ही बाजू ऐकून सत्सद विवेक बुद्धीने काम करणं अभिप्रेत आहे, परंतु तसं केलं गेलं नाही। अहो तो बिश्नोई गँगवाला ज्यांनी गोळ्या मारल्या त्याला 2 तासात अटक करतात आणि हा वसंत देशमुख तुम्हाला 2 दिवस सापडत नाही। पर सापडला तर सापडला, 15 मिनिटांमध्ये जामीन करून मोकळा झाला। का तुम्हाला त्याच्यावर असे कलम टाकता आले नाही का तो 10, 15, 20 दिवस आतमध्ये राहील? का तुम्हाला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटलं नाही? पोलिसांच्या या सगळ्या कामकाजावर खऱ्या अर्थाने फार मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण होतं। आणि याच्या मागे जो खरा डाव आहे तो डाव म्हणजे या तालुक्याची घडी मोडण्याचा डाव आहे। हा जो तालुका आहे ज्याचा आता डॉक्टर जयाताईंनी उल्लेख केला, इथं नरेश माळवे आमचा इथं बसलेला आहे, शिवसेनेचा नेता आहे। तो सांगतो की मी जेव्हा गडचिरोलीमध्ये जातो संपर्क प्रमुख म्हणून, तिथं सुद्धा बाळासाहेब थोरातांचं नाव सांगितलं तर आदरानेच आम्हाला वागणूक मिळते। या तालुक्याची ही ओळख आहे आणि ती ओळख पुसण्यासाठी केला गेलेलं हे सगळं मागच्या 4-8 दिवसातलं षडयंत्र आहे, जे उडं पाडण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने 20 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करायचं आहे। आपल्याला वाटत असेल का उमेदवार कोण आला, डमी आला? उमेदवार डमी नाहीये, त्या उमेदवाराच्या मागे कोण उभं आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायचं आहे। आपली लढाई त्या उमेदवाराबरोबर नाहीच आहे, आपली लढाई त्या उमेदवाराच्या मागे उभा असलेल्या विखे पाटलांबरोबर आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। ते स्वतः उभे राहू शकले नाहीत, अनेक डरकाळ्या फोडल्या, परंतु स्वतः उभे नाही राहू शकले। आणि शेवटी त्यांना इथून जावं लागलं। इथं विश्वास काका मुर्तडकांनी सांगितलं की स्टोन क्रेशरची काय परिस्थिती। छोटं उदाहरण आहे, दिलीप शेठ पुंडनचे चिरंजीव असतील, विश्वासराव असतील, आमचा विशाल भुसाळ असेल, अनेक मी 50 नावं असे घेऊ शकतो की ज्यांनी कर्ज काढून स्टोन क्रशरचा व्यवसाय चालू केला आणि फक्त ते बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर 10-10, 20-20 कोटी रुपयाच्या त्यांच्यावर बोजे चढवले, त्यांच्या सातबाऱ्यावर बोजे चढवले, त्यांचे स्टोन क्रशर बंद केले। हप्ते भरू शकत नाही अशी परिस्थिती आहे, घर रस्त्यावर येईल अशी परिस्थिती आहे, प्रपंचावर आलेत। बोलत असताना ते गैवरून गेले होते हे मला जाणवत होतं, कारण प्रपंचावर येण्याचं काम यांनी खऱ्या अर्थाने केलंय। काय कारण होतं तुम्हाला कोणाच्या प्रपंचावर जाण्याचं? बरं फक्त ते संगमनेरच्या त्या स्टोन क्रशरमुळे स्टोन क्रशरवाल्यांच्या प्रपंचावर गेले असं नाही। खडी मिळत नाही, वाळू मिळत नाही, मुरुम मिळत नाही, डबर मिळत नाही, म्हणून बांधकामं बंद झाले। मजुरांनी मोर्चा काढला, हजारो मजूर गाढवांसह कचेरीवर मोर्चाला गेले, कितीतरी लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आलेत, बांधकामं गावातले बंद झाले, परंतु ह्यांना त्या गोष्टीची कधी जाणीव झाली नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मित्रांनो, ही जे काही प्रवृत्ती त्यांनी मागच्या काळामध्ये तयार केली, यांचा इतिहास सांगायला जर लागलो तर किती मोठा इतिहास आहे। जेव्हा यांना गरज असते
तेव्हा ते साष्टांग दंडवत घालूनच तयार असतात आणि जेव्हा यांची गरज संपते त्याच्यानंतर मात्र यांचा लगेच टायगर तयार होतो. टायगरची मांजर आणि मांजरीचा टायगर इतका फास्ट होणारा प्रकार दुसरा जगात कुठंच नाही. 2004 ची लोकसभेची निवडणूक होती. शिवसेनेमधून बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस पक्षामध्ये आले, त्यांना उमेदवारी दिली, त्यांची निवडणूक झाली. आम्ही युवकमध्ये काम करत होतो. मोठा युवकांचा मेळावा आम्ही कवी आनंद फंदीमध्ये घेतला. आम्ही गेलो, फार काम केलं, खूप प्रचार केला. मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. निवडून आल्यावर एक दिवस महेंद्र गोडगे आणि मी दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यावर महेंद्र मला म्हणला, एवढं काम केलंय आपण विखे पाटलांचं, आपण जरा त्यांच्या बंगल्यावर तरी जाऊन येऊ म्हणले. मी त्याला म्हणलं, अरे नको, कशाला जायचं. नाही नाही म्हणले, जरा जाऊन तर येऊ, एवढं काम केलंय आपण त्यांचं. म्हणून आम्ही साहेबांना भेटायला, म्हणजे विखे पाटील साहेबांना मोठ्या, त्यांना भेटायला आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो. तुम्हाला सांगतो, आम्हाला बंगल्याच्या आतमध्ये सुद्धा घेतलं नाही. आतमध्ये सुद्धा घेतलं नाही. दारातून आमच्याशी बोलले आणि म्हणाले, तुम्ही काय माझं काम नीट केलं नाही. बाहेर पडलो पानाखाली घालून. महेंद्रला म्हणलं, तुला म्हणलं होतं नको जायला यांच्याकडं, तू कशाला घेऊन आला मला. नाही म्हणले, आता काय कर, जाणीवच नाही. काम संपलं, विषय संपला. जेव्हा काम तेव्हाच काम, अशा पद्धतीचं वागणं खऱ्या अर्थानं राहिलंय. खूप संघर्ष केला आम्ही. 2009 सालीच खऱ्या अर्थाने हा टांगापलटी करून टाकला असता. 2009लाच. पण त्यावेळेस नेते मंडळींना अंदाज आला नाही. नेते मंडळींना वाटलं नाही की इतकं खऱ्या अर्थाने जनतेमध्ये रोष आहे. सुरेश आहे, आम्ही सगळेच आहे. आता इकडं नवनाथ भाऊ आहे, सगळेच. आता नवनाथ आंधळे, साहेबांनी ऐकलं नाही म्हणजे तेव्हा एका पक्षात आपण होतो म्हणून साहेब म्हणले की एका पक्षात असल्यावर असं करणं योग्य नाही आणि म्हणून राहिलं. पण जेव्हा संधी मिळते तेव्हाच त्याचा कार्यक्रम केला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की खूप त्रास आपल्याला मागच्या काळामध्ये सहन करावा लागलेला आहे. 2-2.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस झालेल्या आहेत. अहो, कार्यकर्त्यांवरच कशाला, आमच्यावर केसेस झालेल्या आहेत, डॉक्टर साहेबांवर केसेस झालेल्या आहेत, संस्थांवर केसेस झालेल्या आहेत. असं कोणीच नाही का ज्याला याच्यामधून सोडलेलं नाही. आणि म्हणून ह्या प्रवृत्तीला जर आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला येऊ द्यायचं असेल तर मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. परवाचा जाळपोळचं प्रकरण झालं. 3च दिवस दिवाळी असून सुद्धा बाजारपेठ ठप्प झाली होती. बाजारपेठेत लोक यायला तयार नव्हते. समजून घेतलं पाहिजे संगमनेर शहरातल्या सगळ्या लोकांनी का ही जी बाजारपेठ आहे, हे जे वैभव आहे, हे जे ऐश्वर आहे, ते शांतीमुळे आहे, या संगमनेर तालुक्याच्या संस्कृतीमुळे आहे. संगमनेर तालुक्यामध्ये आपण शांतता ठेवतो, आपण संयम ठेवतो. ही संस्कृती आपण आजपर्यंत पाळलेली आहे आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकलो आहे. इथे कधी आजपर्यंत माता भगिनींना त्रास देण्याचं प्रकरण कधी झालं नाही. कोणाच्या दुसऱ्याच्या उद्योग व्यवसायाला उखडून टाकण्याचं काम आजपर्यंत आपण कधी केलं नाही. कोण किती मोठा बंगला बांधतंय, कोण किती मोठी फॅक्टरी काढतंय, त्याच्याकडे कधी वाईट नजरेने आपण पाहिलं नाही. किंबहुना त्याच्यासाठी प्रोत्साहन म्हणूनच जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. कोणत्याही पद्धतीची मस्ती, अहंकार, उर्मटपणा आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी कोणी दाखवला नाही. यशोदांचं कार्यालय आमच्या सगळ्या सामान्य माणसासाठी सतत 24 तास उघडं आहे. कोणी आलं तरी त्याचं काम 100% झाल्याशिवाय राहत नाही. मग ही जर संस्कृती आपण खऱ्या अर्थाने जर उभी केली असेल
तर मला असं वाटतं ती टिकवणं देखील आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. अजून खूप काम आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये करणं बाकी आहे. नवीन आता तरुण माणसं शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. आता त्यांच्या हाताला काम देण्यासाठी, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मोठे मोठे उद्योगधंदे आणणं आपलं गरजेचं आहे. सिन्नर असेल किंवा आजूबाजूचे MIDC असतील किंवा आपल्या संगमनेर तालुक्यात नवनवीन उद्योग उभे करण्यासाठी आपल्याला आता खऱ्या अर्थाने थोरात साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहायचंय. 1980 साली विलासराव देशमुख लातूरमध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि खऱ्या अर्थाने लातूरची प्रगती झाली ती 1999 सालानंतर जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले. 67 साली बारामतीमध्ये पवार साहेब आमदार म्हणून निवडून आले. परंतु खऱ्या अर्थाने बारामतीची प्रगती चालू झाली 78 साली ज्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर. आणि म्हणून खरी जर प्रगती आपल्याला या संगमनेरची करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्याला आता आपल्या नेत्याला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि ते जर काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला 1 लाख मताच्या मताधिक्याने बाळासाहेब थोरात साहेबांना निवडून आणणं अत्यंत गरजेचं आहे. तालुक्यातले अनेक प्रश्न आपल्याला अजूनही मार्गी लावायचे आणि ते सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मोठी सत्ता हाती असणं गरजेचं आहे. निळवंड्याचं पाणी आता जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या बांधापर्यंत आणण्याचा प्रकल्प आपण केलेला आहे. ते कामं देखील चालू झालेले आहेत. अजूनही त्याच्यामध्ये पुढे कामं आपल्याला करावं लागणार आहेत आणि ते सगळे कामं करण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरातांचे हात मजबूत करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी नामदार बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रवृत्तींना समजून सांगितलं पाहिजे की बाबा हो, जगा आणि जगू द्या ह्या तत्वावर काम करणारे आम्ही माणसं आहे. तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही जर आम्हाला आडवे आले तर आम्ही सुद्धा तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. हा तालुका एक सुसंस्कृत तालुका आहे, संयमी तालुका आहे, स्वाभिमानी तालुका आहे. या तालुक्याच्या स्वाभिमानाला ठेच लागेल असं कुठलंही कृत्य कोणाचं करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही. हा पण आपण आजच्या निमित्ताने बांधूया आणि नामदार बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी